भीमा इकडे. दगड का मारला हा? राग काढतो काय आमच्यावर? माफ करावं छोटे मालक, तुमच्या पायाखाली एक टोकेरी दगड होता, त्याच्यावर तुमचा पाय पडला असता तर तुम्हाला इजा झाली असती ना. सासूबाई, याच्या डोक्यात ना काहीतरी कटकारस्थान नक्कीच शिजतंय. नाहीतर काय? आणि काय रे, एवढीच काळजी होती ना, मग तू स्वतः जायचंस, नाहीतर हात तरी मारायचीस. हो ना, आता तू दगड मारलास आणि तोच जर त्यांच्या पायाला लागून दुखापत झाली असती तर रे. ते जाऊ दे, तुझा एवढा अचूक नेम लागलाच कसा? तुझ्यासारख्याचा नेम नाही लागला पाहिजे, माझ्यासारख्या सरदार पुत्राचा नेम लागला पाहिजे. आणि होणारे सरदार आहोत आम्ही. तेच ना, तू ना मुद्दाम दगड मारलायस त्यांना दुखापत व्हावी म्हणून. नाही मालक, मी फक्त दगड फेकला होता, अचूक नेम लागला, योगायोग समजा. तुमचा पाय वाचला ना, एवढंच माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुला आमचा आता निशाणा दाखवतो. हा भाला आणि तुझा डोळा एकच करू आम्ही. यांनी तुमच्या पायाला दुखापत होण्यापासून वाचवलं आणि तुम्ही यांचा जीव घ्यायला निघालात. ए, तू मध्ये पडू नको, नाहीतर तुलाच मारून टाकेल. चिरंजीव थांबा. विसरलात का आबासाहेब काय म्हणालेत ते? तुमच्या हातून याचा खून झाला तर गावभर चर्चा होईल की होणाऱ्या सरदारच्या हातून एका नोकराचा खून झाला. आणि जर असं झालं ना तर सरदार पद मिळण्याआधीच जाईल. ठेवा तो भाला. ठेवा म्हणतोय ना आम्ही, ठेवा. आणि आज चला चला सुनबाई. अहो, पाहिलत ना, चांगुलपणा असाच अंगाशी येतो. सरस्वती, आपण स्वामींचे भक्त आहोत. स्वामी नेहमी सांगतात, कितीही लोक आपल्यासोबत वाईट वागले तरी आपण त्यांच्यासोबत चांगलंच वागायचं. हा हार कुठे ठेवू? एखादी सुरक्षित जागा हवी.
शस्त्राभ्यासाची तलवार आणि यांच्या संदूकमध्ये? अहो, ही तलवार कोणाची आणि तुमच्या संदूक मध्ये कशी काय? अहो अहो काय झालं तुम्हाला? तलवार बघून इतके का घाबरलात? सरस्वती, ती तलवार दूर ठेव. हो हो ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. मी ठेवते ही तलवार. हार लाव वेदनेवर. शिवशंकर शंभो. स्वामी, स्वामी, हे काय घडलं? ही तलवार बघून हे इतके का घाबरले? या तलवारीशी यांच्या काही आठवणी जोडल्यात का? हे तर या घरचे नोकर आहेत, मग यांच्याकडे ही तलवार कशी? खूप प्रश्न पडले तुला. स्वामी, आधीच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेले आणि हे असं घडलं. यांच्या भूतकाळात काही घडलंय का? आता योग्य प्रश्नापर्यंत पोहोचलीस. आता योग्य ते उत्तरही मिळेल. याच्या भूतकाळात काय घडल्याचा वेध घे, म्हणजे याचा वर्तमान कसा सुसह्य करायचा हे तुला कळेल. शिवशंकर शंभो. गोपाळ भाऊ, स्वामी चित्र काढतायत पण दिसत नाही. विचारा ना तुम्ही. विचारा विचारा. स्वामी, तुम्ही चित्र काढताय पण कागदावर काही उमटतच नाहीये. गया बहिणी, अहो काय झालं? बाळप्पा भाऊ, स्वामींनी मला दिवस मावळायच्या आधी विहिरीवरून पाणी आणायला सांगितलं होतं.
दुसऱ्या कामात माझ्याकडून राहूनच गेलो. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. अहो पण ते दुसरं कामही स्वामींनी सांगितलं होतं ना, तुम्ही तेच पूर्ण करत होतात. स्वामी घेतील समजून, तुम्ही काळजी नका करू. बाळप्पा भाऊ, मला काहीतरी प्रायश्चित्त करायचंय. स्वामी प्रसन्न होते असं काहीतरी करायचंय. ठीक आहे, पण आधी स्वामींना विचारा. गे काम करताना प्रत्येकाकडून कधी ना कधी काही ना काही चूक होऊ शकते. एखाद्या गोष्टीचा विसर पडू शकतो. मात्र तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुमच्या हातून न कळतपणे घडलेली एखादी चूक आम्ही देखील माफ करतोच की. स्वामी, तुम्ही गया बहिणींना मोठ्या मनाने माफ केलं, आम्हालाही आजवर केलं. आता आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करू देत. स्वामी, आमची ही इच्छा आम्हाला पूर्ण करू द्या. बरं करा, काय करायचं ते करा. हे घे. या चित्रात रंग भर, जिवंत करे चित्र. मी रंग काय करू, काय करू याचं? स्वामी, तुम्ही यांना कोरा कागद दिलात आणि त्यात रंग भरायला सांगताय. या मागे आपली काही रचना आहे का? तिच्या आयुष्यात आता रंग भरायची वेळ आली आहे. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. काहीतरी पौष्टिक हवंय ना खायला. हे घे. छोट्या मालकीनबाई, अहो जेवणाला सुद्धा शिळा भात मिळतो. हे दिवसभर घरात शेतात राबतात, त्यांचं पोट भरत नाही हो. आणि आता न्याहारीलाही हे असं. मग काय आता तुला पंचपक्वान्न देऊ? जे मिळतंय ना तेच उपकार समज, नाहीतर ना हे सुद्धा मिळणार नाही तुला खायला. अहो तसं नाही, किमान चांगली भाकरी तरी. चांगली भाकरी? आता तुला चांगली भाकरी हवीये? बरं मग जेव्हा आम्ही करू ना तेव्हा तुला गरमागरम देऊ. हो, तोपर्यंत उपाशीच राहा. अहो असं का वागताय यांच्याशी? असं काय पाप केलंय यांनी? हे इतकं करतात या घरासाठी आणि त्या बदल्यात 2 वेळेचं बरं जेवण, ही अपेक्षा चुकीची आहे का? काय म्हणालीस? आम्हाला जाब विचारतेस? पाहिलं सुनबाई, जीभ कशी चुरू चुरू चालायला लागली हिची. हे काही नाही, हिच्या जिभेवर चांगला जळता निखाराच ठेवायला हवा, म्हणजे अक्कल येईल हिला. आहो सासूबाई काय करताय? जरा थांबा. मामांजींनी आपल्याला काय सांगितलंय की अजून 2-4 दिवस तरी ह्यांचा छळ करायचा नाही. अहो आता हे सरदार होईपर्यंत हा राग आता टाळलाच पाहिजे. जरा थांबा. हो, पण या 2-4 दिवसात
हिची मजल वाढत जाईल. ते काही नाही सुनबाई, आम्ही सांगतो तसं करा. चांगले हातपाय बांधून ठेवा. हिच्या नवऱ्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे ही कुठे आहे ती. धरा हिचा हात, पण सावधगिरीने. कोणालाही कळता कामा नये की आपण हिला शिक्षा केली आहे म्हणून. कळलं? सरस्वती, चिंता करू नकोस. भीमाची छोटी शिक्षा त्याची मोठी शिक्षा संपवायला कारणीभूत होणार आहे. आणि याच शिक्षेतून तुला तुझा पुढचा मार्ग सापडणार आहे. शिव शंकर शंभा. छोट्या मालकीन बाई, अहो का आणलंय मला इथे? का बांधून ठेवताय? अहो मी काही चुकीचं बोलले नाहीये. एवढा कसला राग आहे तुम्हा सगळ्यांचा यांच्यावर? काय यांना गुलामासारखं वागवताय? अहो ही माणुसकी आहे का? थोबाड बंद कर तुझं. भीमाची आमच्या समोर बोलण्याची हिम्मत सुद्धा नाही आणि तू आमच्या समोर तोंड उघडतेस. अगं तुझी लायकी तरी आहे का? हा अन्याय आहे. माणसाला प्राण्यासारखं वागवणं अन्याय आहे. न्याय अन्याय शिकवणारी तू कोण आहेस ग? इथे फक्त आमची मर्जी चालणार, तुझी मर्जी नाही. आणि आता जर का तू शांत नाही राहिलीस ना, तर मग खूप वाईट परिणाम होतील. समजला सरस्वती? आता आम्ही सुद्धा बघतोच तुला कोण आणि कसं सोडवतंय ते. आता इथेच बसायचं, समजलं? श्री स्वामी समर्थ. 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 सरस्वती, आम्ही तुला दोरखंडातून सोडवलंय. आता तुला भीमाला सोडवायचं आहे.
त्याच्या भोवती परिस्थितीने आणि गंगाधरने चक्रव्यूह रचला आणि तो त्यात अडकलाय. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.